नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी उमेश जोशी तळेगावकर या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आहे. मी निघालो पुणे टू श्री वैद्यनारायण मूर्ती यांच्या मेडिसिन डिस्ट्रीब्युशन सेंटरला. तर आज मी पुण्यातून निघालो आणि ही बघा पुण्यात पाणी किती साचले. भरपूर पाऊस सुरू आहे आणि पावसात गाडी पाण्यात अडकायचा व इतर काही धोका होण्याचा संभाव्य धोका असतोच, पण त्यासोबतच इलेक्ट्रिक तार तुटेल आणि काही इजा होईल त्यासाठी पण धोका असतो. तर तुम्ही शक्यतो घरातच बसा आणि पाण्यात बाहेर फिरू नका. तर मी 12:30 वाजता पोहोचलो पुणे स्टेशनला. गाडी होती संध्याकाळी 6:40 पण तिला यायला उशीर झाला म्हणून रात्री 12:30 वाजेपर्यंत वाट बघितली. पण इथं चौकशी कक्षात सांगण्यात आलं की गाडी सकाळी 4 वाजता येईल. तर आपल्या नशिबात जर वेट करणं असेल तर वेट करू. पैसे दिले म्हणून आपण गाडी तर खरेदू शकत नाही, वेळ पण खरेदू शकत नाही. पावसाचे दिवस आहेत, गाडीला उशीर झाला असेल समजू शकतो. ठीक आहे. तर वाटलं नव्हतं की एवढा उशीर होईल म्हणून. गाडी ही हमसफर एक्सप्रेस आहे. गंगानगर टू तिरुचिरापल्ली ही हमसफर एक्सप्रेस मंगळवारी संध्याकाळी 6:40 ही पुणे जंक्शनला येते आणि तिथून आपल्याला पकडायचं बिरूर जंक्शन. नोट करून घ्या, बिरूर जंक्शन इथपर्यंत आपल्याला ही गाडी पकडायचं आहे. सगळ्यात भावनिक असा हा क्षण आहे, कारण 10 वर्षामध्ये पहिल्यांदा मी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा न बघता ह्या वर्षी मला मेडिसिन आणण्यासाठी त्या मेडिसिन डिस्ट्रीब्युशन सेंटरला जावं लागतं आहे. तर काय ठीक आहे. तर बाहेर पाऊस चालू आहे आणि अशा पावसात गाडी पण लेट केली आहे. त्यामुळं माझ्यासोबतच इतर प्रवाशांचे पण भरपूर हाल झालेत. शेवटी गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी गंगानगर 12 वाजता तिरुचिरापल्ली म्हणजे तब्बल 18 तास लेट गाडी. 18 तास लेट आहे. 18 तास 12 वाजता गाडी आली आणि ती निघाली 18 तास लेट आहे गाडी. रात्रभर जागून गोट्या झाल्या डोळ्याची. निघाली 1 वाजता, दुपारी 1 वाजता आले. दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता गाडी. 18 तास लेट होती. रात्रभर जागून गोट्या झालेल्या होत्या. त्यानंतर चढलो गाडीमध्ये, आपल्या सीटवर जाऊन बसलो काय म्हणता, जवळजवळ झोपलोच म्हणा, कारण रात्रभर जागा होतो. त्यामुळं बसायचा काही चान्स नव्हता आणि मी रिझर्वेशन केल्यामुळं झोपायचीच वेळ होती. शक्यतो जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जायचा आपण विचार करतो, काहीतरी प्लॅन करतो किंवा पुढचे तिकीट्स काढलेले असतात की इथून इथपर्यंत जर्नी करायची, त्यानंतर आपण जर्नी चेंज करून पुढे जायचं. चालत गाडी आली सांगलीला. सांगली मिरजमध्ये भरपूर पाऊस होता.
पुण्याहून तुम्हाला बिरूर जंक्शनची गाडी पकडायची आहे, जी हुबळी मार्गे जाते किंवा कुठूनही जात असेल, पण बिरूर जंक्शनची गाडी पकडायची आहे. जर सोलापूरहून तुम्ही येत असाल तर तो सोलापूरहून संध्याकाळी 3:30 वाजता तुम्हाला गाडी आहे बिरूर जंक्शनसाठी. ती सकाळी पहाटे 3:30 वाजता तुम्हाला बिरूर जंक्शनला सोडते. बिरूर जंक्शनहून तुम्हाला सागरा डिस्ट्रिक्टची गाडी पकडायची आहे, जी डायरेक्ट वैद्य नारायण मूर्ती यांच्या डिस्ट्रीब्यूट सेंटरला पोहोचवते. मोबाईल बघून बघून डोकं दुखतं आहे, त्याच्यामुळं मी माझ्यासोबत एक बुक आणलं होतं, जे बुक माझं खूप फेवरेट आहे. हे बघा माझ्या हातात काय, श्रीमद भगवद्गीता. कारण डोकं खूप दुखतं मोबाईल बघून बघून. वरून ए सी सुरू आहे आणि ए सीची आपल्याला जास्त सवय नाही, त्याच्यामुळं हे बुक मी बरोबर आणलं आहे. मी पण तुम्हाला रेफर करतो की जिथे तुम्हाला लांबचा प्रवास असेल तुम्ही बुक सोबत घेऊन चला. हेच बुक नाही, तुम्ही कोणतंही बुक घ्या, पण बुक वाचत चला. कारण कसं आहे, मोबाईल जास्त बघून 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 डोकं जेवढं दुखतं ना, बस त्याच्यापेक्षा आपण बुक वाचलेलं बरं. त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं ज्ञान तरी येईल. तुम्ही मोबाईलवर बघून बघून काय बघणार आहात, रील्स व्हिडिओ, याच्यामुळं काही ज्ञान येणार नाही. मी नंतर आपल्या प्रिय बायकोने दिलेला स्वयंपाक सकाळी लवकर उठून तिने मला तिच्या आनंदाने हाताने बनवून चपाती भाजी हे दिलं होतं. बाहेर पाऊस तर सुरूच आहे, पण मी ते मस्त जेवलं. विषय जेवणाचा नाही, घरून आणलेला डबा आणि बाहेरचं जेवण याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही कधीही बाहेर जात असाल तर बायको असेल, आपली आई असेल, जे कोणी घरी स्वयंपाक बनवणार असेल त्यांना डबा द्यायला सांगायचाच. तेवढं जेवल्यानंतर मी आपलं झोपायला सुरुवात केली. कारण रात्रभर जागून आणि दिवसभर ट्रॅव्हल करून मला खूप प्रचंड झोप आलेली होती. हे बघा, हमसफर एक्सप्रेसचं हे कंपार्टमेंट आहे आणि ही माझी सीट. तर गुड नाईट. चला, माझं डोकं पण दुखतं ए सीमुळं. आपण भेटू उद्या सकाळी. गुड नाईट. तर अशा प्रकारे झाली सकाळ आणि आपण उतरतो आहे बिरूर जंक्शन. ही जी तुम्हाला पुढं बोर्ड दिसतो आहे तो बोर्ड नीट बघा, बिरूर जंक्शन. इथे तुम्हाला उतरायचं आहे. तुम्हाला पुणे, सोलापूर आणि कुठूनही तुम्हाला बिरूर जंक्शनला जे यशवंतपूर, बँगलोर, मैसूरला गाडी जातात ते इथे थांबतातच. जर तुम्हाला लांबून म्हणजेच नागपूर किंवा विदर्भातून कुठूनही यायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट बँगलोरला यावं लागेल. KSR बँगलोरहून डायरेक्ट तुम्हाला शिमोगासाठी दिवसातून 4-5 ट्रेन तुम्हाला मिळतील. जर तुम्हाला बिरूर जंक्शनला तुमच्या इथून गाडी नसेल तर तुम्ही डायरेक्ट बँगलोरला तुम्हाला येऊन पुढे शिमोगा किंवा बिरूर यासाठी तुम्हाला भरपूर ट्रेन मिळतील. तर मी उतरलो आणि निघालो पुढील माझ्या प्रवासाकडे. हा महात्मा गांधीचा इथं स्टॅच्यू होता आणि बिरूर जंक्शनच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरच तिथे मला रिक्षावाल्याने सोडलं आणि म्हणाला की इथून तुम्हाला डायरेक्ट वैद्य नारायण मूर्ती यांच्या जे मेडिसिन डिस्ट्रीब्युटिंग सेंटर आहे तिथेपर्यंत बस मिळेल. त्यानंतर मला माहीत होतं की मी अगोदरच्या महिन्यात आलो होतो आणि तुम्हाला कॅश घेऊन जायचं आहे. इथे मिनिमम 1000 रुपये तुम्हाला घेऊन जायचं आहे कॅशमध्ये. तुम्हाला त्या मेडिसिनची प्राईज मी सांगू शकत नाही आहे या व्हिडिओमध्ये, पण तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये तुम्हाला घेऊन जायचं आहे सोबत, ते पण कॅशमध्ये. तर मला बस भेटली आणि बसमध्ये मी निघालो माझ्या पुढील प्रवासाकडे. तर हा सफर तुम्ही थोडा अनुभवत चला.
तर मी अशा प्रकारे शिमोगा डिस्ट्रिक्ट इथे आलो आहे. इथून पुढे मला सागरा डिस्ट्रिक्ट या गाडीत बसायचं आहे आणि ती गाडी थेट आपल्याला सोडते श्री वैद्य नारायण मूर्ती यांच्या जो मेडिसिन डिस्ट्रीब्यूट जिथे करतात तिथे सोडते. म्हणजे ते डिस्ट्रीब्युटिंग सेंटर जे आहे ते कुठल्या गावात नाही आहे, ते रस्त्यावर आहे आणि तिथे आपली जी कुठली बस आपण पकडतो ती तिथे सोडते. जी मला बस बिरूर जंक्शनवरून ज्या बिरूर गावातून भेटले ती डायरेक्ट सागराचीच आहे, पण ही शिवमोगा इथे तिने स्टॉप दिलेला आहे थोड्या वेळासाठी. तर तिथून पण तुम्हाला डायरेक्ट सागरा ही गाडी मिळेल. ते 1.5 ते 2 तासात तुम्हाला वैद्य मूर्ती नारायण यांच्या इथे पोहोचवेल. फायनली मी 8 वाजता इथे पोहोचलेलो आहे, सकाळी 8 वाजता. आता मला पुढे जाऊन लाईनीत थांबावे लागेल. ठीक आहे. काल दुपारी 1 वाजता मी ट्रॅव्हलिंगला सुरू केलं आहे पुण्याहून. तर आज सकाळी 8 वाजता मी इथे पोहोचलेलो आहे. गाडी लेट झाली, नाहीतर मी कालच इथं आलो असतो आणि शिवमोगा हे इथलं डिस्ट्रिक्ट आहे आणि तिथे रूम केली असती. तिथे कॉट बेसिसवर एक रात्रीसाठी 100 रुपये प्रमाणे आणि कुठं 300 कुठं 500 असे रूम्स मिळतात. मग सकाळी इथे यावं लागेल. शिवमोगाहून तुम्हाला इथे यायला 10-10 मिनटाला गाड्या आहेत. हे यांचं एंट्री गेट आहे. हे एंट्री गेटमधून आपल्याला आतमध्ये जावं लागेल. हे जे औषध आहे हे तुम्हाला सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत असं हे सांगतात. पण सकाळी 6 पहाटे 4 वाजल्यापासून इथे लाईन लागलेली असते. सकाळी 6 वाजल्यापासून डिस्ट्रीब्युशन सुरू असतं. म्हणजे जर तुम्ही लांबून आला असाल तर लवकरात लवकर लाईनमध्ये लागून लवकरात लवकर तुम्ही मेडिसिन घेऊन रिटर्न जाऊ शकता. हे इथे गर्दी सकाळी 6 वाजल्यापासून डिस्ट्रीब्युशन सुरू होतं. त्याच्यामुळे भरपूर लोक हे मेडिसिन घेऊन वापस पण गेले असते. तर चला आता मी स्वतः आता लाईनला थांबून मला पण मेडिसिन घ्यायचं आहे. इथे तुम्हाला कॅन्सर व्यतिरिक्त शुगर, ॲसिडिटी, पेन ऑईल यासारख्या पण औषधी तुम्हाला ते मिळतील आणि त्या खूप प्रभावी आहेत. त्यानंतर मी लाईनीत थांबलो आणि मला भेटलं हे टोकन. या टोकनवर माझा 225वा नंबर आहे. टोकन ज्या कारणासाठी मेडिसिन हवं होतं ते मेडिसिन पण मला भेटलं. मी मुद्दामच त्या आजाराचं नाव घेत नाही आहे, जे माझ्या थंबनेलवर त्या आजाराचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, इथे भरपूर जणांचे फीडबॅक घेतले. इथे मोबाईल वापरण्यास बंदी असल्यामुळे मी व्हिडिओ कॅप्शन करू शकलो नाही. तर एकंदरीतच तुम्हाला जर इथे उतरायचं असेल तर बिरूर जंक्शनला तुम्हाला उतरावे लागेल. पुण्याहून म्हणा किंवा कुठल्याही सिटीहून बिरूर जंक्शनला गाडी उपलब्ध आहे. जवळजवळ सगळ्या बेंगलोरला येणाऱ्या गाड्या बिरूर जंक्शनला येतात. जर बिरूर जंक्शनला तुम्हाला गाडी भेटली नसेल तर तुम्ही KSR बेंगलुरूला उतरू शकता. तिथून तुम्हाला शिमोगा डिस्ट्रिक्ट शिमोगा हे गाडी पकडावी लागेल. बेंगलुरूहून तुम्हाला इथवर यायला 4 तास लागतील. तर बिरूर जंक्शनहून तुम्हाला इथवर यायला 2 ते 2.5 तास लागतील. बिरूर जंक्शनहून डायरेक्ट तुम्हाला इथे गाडी मिळेल किंवा तुम्हाला शिमोगाला उतरून तुम्हाला सागर डिस्ट्रिक्ट ही गाडी पकडावी लागेल. त्यांना जर तुम्ही सांगितलं की इथे मला असं असं नारायण मूर्ती यांच्या मेडिसिन डिस्ट्रीब्यूट सेंटरला उतरायचं असेल तर ते उतरवतात. बिरूर जंक्शनहून तुम्हाला 130 रुपये बसचं भाडं आहे डायरेक्ट इथलं वन साईड. ठीक आहे. तर
एवढं बोलून मी रजा घेतो, कारण मला पुढे आता बिरूर जंक्शनहून दुपारी 2 वाजता सोलापूरसाठी ट्रेन आहे. मला सोलापूरहून पुढं लातूरला जायचं आहे, तर मी जास्त वेळ इथं थांबू शकत नाही. ज्यांना ज्यांना इथे यायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ बघावा आणि आपल्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करावा. जेव्हा आपलं कोणी अडचणीत असतं तेव्हा आपण त्याच्या उपचारासाठी कुठून कुठवरही जाण्यास आपण तयार राहतो. इथल्या लोकांच्या फीडबॅक्सनुसार तर हे मेडिसिन आयुर्वेदिक तर आहेच, मी बघितलं आहे त्याला, पण फीडबॅक पण चांगलेत लोकांचे, भरपूर चांगलेत. गुण येतो, कुणाकुणाचं स्टेज कमी झालं आहे, कुणाकुणाचं नील झालं आहे, असं सुरू आहे. तर एवढं बोलून मी माझी रजा घेतो. धन्यवाद.